नक्कीच रितेश. रितेश, आता पुन्हा एक व्यावसायिक प्रश्न विचारते. नफा. जेव्हा शेतीमधला नफा असा विषय येतो तेव्हा बेसिकली तुम्ही काय इनपुट तुमची कॉस्ट आहे, तुम्ही काय पद्धतीने ती गुंतवताय आणि त्याच्यामधनं मिळणारा परतावा किंवा त्याच्यातला होणारा सेल्स. तर नफा या गोष्टीचा शेतीमध्ये विचार करतो आपण आणि त्याचा व्यवसाय म्हणून पण विचार करतो, तेव्हा कोणते घटक विचारावेत घ्यावेत? म्हणजे कुठल्या ठिकाणी माझी शेती आहे, कुठलं पीक घ्यावं, किती गुंतवणूक करावी, हे सगळे महत्वाचे फॅक्टर आहेत. तर त्या संदर्भातली आणि आम्हाला इनपुट्स हवेत. आता मुळातच कसं आहे, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कधी ऐकलं असेल की महाराष्ट्रात एका शेतकऱ्याने सफरचंद लावलं, बरोबर. आता तुम्ही असं कधी ऐकलंय का की मॉलमध्ये महाराष्ट्रातलं सफरचंद विकायला आहे? तुम्ही काय ऐकताय, गालाचं सफरचंद आहे, न्यूझीलंडचं सफरचंद आहे, काश्मीरचं आहे, हिमाचलचं आहे, बरोबर. नक्कीच. कसं असतं लक्षात घ्या, प्रत्येकाला त्याची कंडिशन ठरवून दिलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात सफरचंद लावलं तर येईल का? नाही, बरोबर. त्यामुळे प्रत्येक पिकाचं स्थान हे ठरलेलं आहे, बरोबर. त्याची प्रत्येकाची एक सर्टन कंडिशन आहे. दुसरी गोष्ट पिकांची निवड. आता उदाहरणार्थ काय महाराष्ट्रातल्या काही कंडिशन्समध्ये बाहेरची पण फळं आली, पण ती सूट झाली. काही भाजीपाले आला तर पण सूट झाला, पण प्रत्येक झाला असं नाही, बरोबर. समजा उदाहरणार्थ तुम्ही कोकणामध्ये जर ठरवलं की बाबा इथं आपण भाजीपाला शेती करायची, इतका पाऊस पडतोय, ते भाजीपाला शेती तेवढ्या स्केलमध्ये टिकणार नाही, त्यामुळे तिथं बेल्टच ग्रो नाही झाला, बरोबर. मग तुम्ही जर बघितलं सोलापूरमध्ये डाळिंबाचा बेल्ट ग्रो झाला, कारण डाळिंबाला मुळात पाणीच कमी लागतं. सो प्रत्येक पिकाची निवड, प्रत्येक पिकाचं स्थान, बरोबर, हे ठरलेलं आहे. प्रत्येक पिकाची कंडिशन ठरलेली. समजा तुम्हाला जर मोकळ्या जागेत राहायची सवय लागली आणि तुम्हाला अचानक एखाद्या कंजेस्टेड रूम मध्ये राहायला लावलं तर तुमची चिडचिड होणार, तुम्हाला रिस्पॉन्स नाही मिळणार. किंवा तुम्ही आधी एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय, तिथं तुम्हाला एकदम हेल्दी वातावरण आहे, एसी आहे वगैरे, आणि अचानक तुम्हाला एखाद्या ह्युमिड ऑफिसमध्ये नेऊन बसवलं तर तुमच्या चिडचिड होणार, तुमचा परफॉर्मन्स कमी होणार. सेम लाईक पिकाचे, पीक पण सजीव आहे. तुम्ही जर जगदीशचंद्र बोस ज्यांनी रिसर्च केला ते सांगते की झाड पण झोपतं, झाड पण श्वास घेतं. झाड आणि माणूस हा एकच आहे, तो पण सजीव आहे, आपण पण सजीव आहे. त्याला पण त्याच्या सगळ्या गोष्टी त्याला करायच्यात आणि माणसाला पण करायच्यात. सो ह्या गोष्टी सेम आहेत. सो प्रत्येक पिकाची कंडिशन, प्रत्येक पिकाची निवड ही वेगवेगळी आहे. सर्टेन कंडिशनमध्ये ते कसं निवडायचं हे प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा अभ्यास करून ठरवावं, प्रत्येक लोकेशननुसार ठरवा. हा, तुम्हाला ट्रायल एरर करायचं तुम्ही करू शकता, असं काय अडचण नाही. आता ड्रॅगन फ्रूट मलेशिया थायलंड मधलं पीक आपल्या इंडियात पण ग्रो व्हायला लागलं हळूहळू, पण तुम्ही बघितलं तर त्याचं जी ही आहे म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन आहे ती बऱ्यापैकी मॅच होणार आहे. सो तिथं आलं. पण अचानकच तुम्ही जर अति थंड प्रदेशातलं पीक इथं आणाल आणि ते लावायचा प्रयत्न कराल तर मला माहित नाही की ते किती सुटेबल होईल. सो हे त्या पिकानुसार ठरतं. दुसरी गोष्ट गुंतवणूक. आता गुंतवणूक करताना तुम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. मी तर कायम सांगतो की जेवढी तुम्हाला गुंतवणूक करायची त्याच्या दुप्पट पैसे तुमच्याकडे पाहिजेत किंवा तिप्पट पैसे पाहिजेत. हे कशामुळं, समजा उदाहरणार्थ तुम्ही इथनं मुंबईला चाललाय आणि मुंबईला जाताना मी तुम्हाला मस्त फर्स्ट क्लास एसीचं तिकीट बुक करून दिले आणि तुम्हाला मुंबईला सकाळी 11 वाजता मिटिंग आहे, रेल्वे 8 वाजता इथनं निघणार आहे आणि ते 11 वाजता बरोबर पोहोचणार आहे आणि तुमची मिटिंग लगेच रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे. आणि काय झालं, अचानक तुम्ही ज्या रिक्षाने ती रिक्षा पंक्चर झाली आणि तुम्हाला रेल्वे स्टेशनला पोहोचायला 2 मिनिट लेट झाला. तोपर्यंत तुमची डेक्कन क्वीन निघून गेली आणि डेक्कन क्वीन निघून गेल्यानंतर पुढचा प्रश्न काय, मिटिंग तर करायची, बॉसने सांगितले, तिकीट तर मला फर्स्ट क्लासचं करून दिलं, तर माझी जबाबदारी मी 10 मिनिटं आधी यायला पाहिजे होतं. पण माझी चुकी काहीच नव्हती, मला पैसे द्यावे लागले. मग मी काय करणार, बाहेर येणार आणि मग मी कॅब करणार किंवा प्रायव्हेट ओला करणार, उबेर करणार, मग मी जाणार. पण त्यामध्ये खर्च माझा किती झाला, म्हणजे जिथं रेल्वेचं मला 400 रुपये तिकीट असेल तिथं माझे कदाचित 2000 रुपये 2500 रुपये गेले असतील. बिझनेस करताना किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना जिथं प्रॅक्टिस करायची, बरोबर, प्रॅक्टिस म्हणजे जसं मेडिकल डॉक्टर प्रॅक्टिस करतो शेतीमध्ये प्रॅक्टिस करता, तर तिथं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काही फिक्स नाहीये. दुसरी गोष्ट, शेतीमध्ये प्रॉब्लेम काय, आसमानी आणि सुलतानी नावाचे 2 संकट आहेत. आसमानी म्हणजे काय, निसर्ग तुमच्या हातात नाही आणि पीक हे उघड्यावर आहे, ते काय कंट्रोल कंडिशन मध्ये नाही की पाऊस पडला तुम्ही कंट्रोल कराल, थंडी वाढली तुम्ही कंट्रोल कराल, असं काही शक्य नाहीये. सो कंट्रोल कंडिशन असल्यामुळे आसमानी संकटाला कधी पण सामोरं जावं लागतं. तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांचे पीक, नदीला पाणी वाढलं, शेतात पीक गेलं, कांदा हार्वेस्टिंगला 2 दिवसांना आला, त्याला पाणी महिनाभर देत नाही, शेवटचे 15 दिवस देत नाही, अचानक पाऊस पडला तो कांदा सडणार आहे. सो आसमानी एक संकट आहे. सुलतानी म्हणजे पूर्वी सुलतान होते आपल्या इंडियात आणि ते यायचे आक्रमणकारी शेतकरी लुटायचे घेऊन जायचे. ते सुलतानी म्हणजे सरकार, मायबाप जी लोक आहेत
त्या लोकांनी सतत त्यांच्या पॉलिसी बदलतात ते सगळ्या गोष्टी बदलतात त्यामुळे शेतकरी संकट आहे. सो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या केसमध्ये तुम्ही विचार केला तर असा प्रयत्न करा की आसमानी सुलतानी संकटापासून वाचणारी जी पिकं तुम्ही घ्याल त्यातनं तुम्ही वाचू शकता. पण ते लक्षात घ्या की आसमानी सुलतानी संकटापासून वाचायचं म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन करणार आहे. पण नवीन करायची तयारीमध्ये तुम्हाला काहीतरी एक्झिस्टिंग पॅटर्नपेक्षा वेगळं करावं लागेल, त्यात प्लॅनिंग करावं लागेल, त्याच्यात नियोजन करावं लागेल आणि इतकी बेस्ट गोष्ट द्यावी लागेल की आसमानी सुलतानी संकटाला तुमच्यापर्यंत येऊनच द्यायचं नाही तुम्हाला. सो अशा पद्धतीने प्लॅनिंग करावं लागेल तरच तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने मिळेल आणि तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. रितेश, थँक्यू. तू इतके इनपुट्स आम्हाला दिले. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.